औसा औसा किल्ला 5.52 हेक्टर क्षेत्रात उभा असून हा किल्ला क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असला तरी सामरिक दृष्टीने मध्यम युगात यास फार महत्त्व होते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्याच्या भोवती सुमारे 38 मीटर रुंदीचा खंदक खोदलेला आहे. खंदकात प्रवेश करण्यासाठी खंदकाच्या तटभिंतीत पूर्वाभिमुख लोहबंदी नावाचे एक महाप्रवेशद्वार बसवण्यात आले आहे. याचे बांधकाम 1565 मध्ये निजामशाही काळातील किल्लेदार तुर्क खान याच्या कारकिर्दीत झालेले आहे. ते सर्व आपण काही माहिती आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन आपणास देतो. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, हे बघू शकता कच्चा रस्ता औसा शहरातून आलेला आणि इथून आपल्याला हा छोटासा रस्ता आहे, तिथून आपल्याला आतमध्ये जायचं. आता हा आपण किल्ल्याच्या दिशेने जात आहे. तर हे बघू शकता, हे पाषाण आपल्याला मजबूत दिसत आहेत. खूप जुने हे असे आपल्याला हे दोंडे दिसत आहेत आणि हा महाद्वारला ही कमान आपल्याला दिसत आहे. बघू शकता, इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. इथं थोडीशी लोकवस्ती आपल्याला दिसत आहे. आणि हा पाहू शकता जवळून आपला किल्ला, जो की आपल्याला हे थोडंसं वैभव लाभलेलं आहे. या किल्ल्याला भक्कम दुहेरी तटबंदी आहे. सर्वप्रथम खंदकाची बाहेरील भिंत, त्यानंतर खंदक, बाह्य तट व परकोट अशी किल्ल्याची सर्वसाधारण रचना दिसते. बाह्य तटापेक्षा उपतटाची उंची जास्त आहे. किल्ल्याची बाहेरील तटबंदी साधारणतः 70 फूट उंच आहे. त्यातून खंदकात उतरण्यासाठी गुप्त मार्ग आहेत. तटबंदी व बुरुजांना बाह्य बाजूने जंगे आहेत. तटबंदीवरील फांजींची रुंदी 8 फूट असून फांजीवर जाण्यासाठी काही ठिकाणी दगड्या पायऱ्यांचा जिना आढळतो. किल्ल्याच्या तटबंदीत एकूण 42 बुरुज आहेत. त्यापैकी 23 बुरुज बाह्य तटबंदीत असून 19 बुरुज आतील तटबंदीत आहेत. किल्ल्याचे बुरुज पसरट व बसक्या आकाराचे आहे. बुरुजाचा आकार गोलाकार व कोनाकृतीत आहे. येथील बुरुजामध्ये बुलंद बुरुज आणि टेहळणी बुरुज महत्वाचे आहेत. हे आहेत किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी अशमा प्रवेशद्वार. हा मेन प्रवेशद्वार किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करण्यासाठी आहे. हा किल्ल्याच्या ह्या प्रवेशद्वाराला लोहबंदी ही असे संबोधले जात होते. लोहबंदी कशामुळं संबोधले जाते हे आता आपल्याला लक्षात येईल. आपण पाहतच असेल, किल्ल्याच्या संरक्षणासाठी हे आपले लोखंडी शस्त्राचा वापर करून ह्याचा परकीय आक्रमण रोखण्यासाठी ह्याचा परिपूर्ण फायदा होत असतो. तसेच हे जे तुम्हाला महाद्वारावरती दरवाजा दिसत आहे, हा शिवकालीनच आहे. त्याला फक्त रिमॉडिफाय करून त्याला फ्रेश करून तसंच ते लावण्यात आलेला आहे आणि त्याची शोभा द्विगुणित करण्यात आलेली आहे. ही प्रवेशद्वारावर भरपूर असे काही ऐतिहासिक खुणा आपल्याला आढळून येतील. त्याच्यानुसार आपल्याला अंदाज लावता येईल की शिवकालीन कार्य कसं चालत असेल. तर हे बघू शकता, असं अतिशय फिट्टप्रमाणे हे लोहबंदी दरवाजाला एक कड्या बसवलेल्या आहेत. संरक्षण कड्या बसवलेल्या आहेत, टोकदार असे पाहू शकता आपण, जे आपल्याला दिसत आहे इथं. खूप मजबूत असे हे दरवाजे आपल्याला दिसत आहेत. भरभक्कम असं हे जे औसा किल्ल्याला लोहबंदी, अशमा, नौबत, आशफ खान, चिनी, सादत व घड्याळ असे एकूण 7 प्रवेशद्वारे आहेत. ही सर्व प्रवेशद्वारे वेगवेगळ्या आकाराचे असून आकर्षक आहेत. या प्रवेशद्वारामुळे किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडलेली असून किल्ल्याला भक्कमपणाही प्राप्त झालेला आहे. या प्रवेशद्वाराचे बांधकाम चौकोनाकृती व कमानयुक्त असून वरती मिनार वजा 2 स्तंभ आहेत. या द्वाराच्या डाव्या बाजूस जिन्याच्या पायऱ्या चढून द्वारमाथ्यावर पोहोचता येते. किल्ल्यातील 4थे प्रवेशद्वार कमानयुक्त आयताकृती असून एका बुरुजात बांधण्यात आले आहे. इथून पुढे गेल्यास या किल्ल्याचे 5वे प्रवेशद्वार लागते. ते इतर प्रवेशद्वाराप्रमाणे लांबट आकाराचे आहे. या प्रवेशद्वारातून पुढे डाव्या बाजूने राणी महलाकडे जाता येते. या महलाचे आज केवळ
भग्नावशेष शिल्लक आहेत. या महलात हौद आणि कारंजाची रचना आढळून येते. पाचव्या प्रवेशद्वारापुढे किल्ल्याच्या आतील तटबंदीत असलेले किल्ल्याचे 6वे प्रवेशद्वार लागते. इथून उजव्या बाजूला प्रवेशद्वाराच्या उंच बुरुजावर असलेल्या जानुमा बालाहिसार नावाच्या महलात जाण्यासाठी एक जिना आहे. इंग्रज अधिकारी कर्नल मोडोज टेलर यांनी ही वास्तू बांधली. या 6व्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोर एक प्रशस्त व मोठी चौरसाकृती वास्तू लागते. यास राजवाडा असे म्हटले जाते. या इमारतीतील एकूण 23 कमानी असून दर्शनी भागात मोठमोठ्या ओवाऱ्या आहेत. आणि हे तोफा, शिवकालीन तोफा आपल्याला इथे दिसत आहेत. नाना प्रकारच्या तोफ आपल्याला दिसत आहे. याचं वजन तुम्ही अंदाजा पण लावू शकत नाही, एवढं याचं वजन आहे. हे क्रेन लावूनच वजन उचलावं लागेल. हे सर्वात मोठी तोफ दिसते, हे बघू शकता. हे शिवकालीन तोफा आपल्याला इथे दिसत आहेत, बघू शकता. औसा शहराला हा लाभलेला ऐतिहासिक वारसा त्यांनी अशाच प्रकारे जतन करावं. येणाऱ्या पिढीसाठी त्यांनी भरपूर काही गोष्टी वाचवून ठेवाव्या आणि स्वच्छ ठेवाव्या, सुंदर ठेवाव्या, ही त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू. आपण व्हिडिओमार्फत बघू शकता संपूर्ण परिसर आपण दाखवत आहे. कारण की सिक्युरिटी रिझनमुळं इथं आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही शूटमध्ये काही दाखवू नका. तरी आम्ही छोटासा प्रयत्न खास आपल्या लातूर जिल्ह्याचं वैभव वाढवण्यासाठी आम्ही छोटंसं शूट करत आहे, रिस्क घेऊन. तरी पाहू शकता आपण. तर या थोडंसं इकडला टोक पण बघू. इकडला एक दरवाजा आहे. आता हे सध्या फक्त खाल्लं फ्लोअर आहे. किल्ल्याचे 7वे प्रवेशद्वार राजवाडा नावाच्या वस्तूतून जाते. येथून मुख्य किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्यात असलेल्या वास्तूमध्ये जलमहाल नावाची वास्तू अत्यंत प्रेक्षणीय आहे. दारू कोठाराच्या जवळच ही वास्तू अगदी जमिनीत बांधलेली आहे. यास तळघर असेही म्हटले जाते. मोठ्या आकाराच्या 12 स्तंभावर याचे छत पेरलेले आहे. किल्ल्याच्या आतील पाणी पुरवठा तवे, विहीर, चांद बावडी व कटोरा बावडी या 3 विहिरीतून केला जात असे. या सर्व विहिरीचे पाणी मोठेने उपसून मोठ्या हौदात साठवले जाई. तेथून खापरी पाईपाच्या साहाय्याने किल्ल्यात पुरवले जात असे. याशिवाय किल्ल्यात घोड्याच्या पांगा, रक्षकांच्या खोल्या, किल्लेदाराचे भग्न निवासस्थान, गंगा जमुना कोठारे इत्यादी वस्तू दिसतात. किल्ल्यात काही ठिकाणी बहमनी पूर्वी काळातील शिल्पे, लोहबंदी दरवाजा जवळ एक शिलालेख, गजरथर, शिल्पपट इत्यादी प्राचीन अवशेष दिसून येतात. बहुधा किल्ल्यात अथवा परिसरात पूर्वी एखादे मंदिर किंवा मठ असावा. किल्ल्याच्या बाहेर औसा शहराच्या बाजारपेठेत 1960 साली विजापूर स्थापत्यानुसार बांधलेली जामा मस्जिद आहे. येथे खुतबा वाचण्यासाठी जागेतील एका कोनाड्यात फारसी भाषेतील 2 शिलालेख आहेत. त्यात औरंगजेब व सोहराब खान यांचा नामनिर्देश केलेला आहे. बहमनी काळात औशाचे राजकीय प्रशासकीय महत्त्व वाढले होते. सुलतान तिसरा मोहम्मद शाह इसवी सन 1463 ते 1482 यांच्या काळात महमूद गावान व वजारीना औसा येथे भुईकोट किल्ला बांधल्याचे सांगितले जाते. पुढे बहमनी सुलतान शहाबुद्दीन महमूद 1882 ते 1518 या बिदरच्या सुभेदार सरदार कासिम विरात यास औसा बरोबरच उदगीर आणि कंदार हे किल्ले जहागीर म्हणून दिले होते. 1492 बहमनी राज्याच्या विघटनातून 5 साह्य उदयास आल्यानंतर त्यापैकी प्रामुख्याने बारिदशाही व निजामशाही यांनी औसावर राज्य केले. आदिलशहाचा ताबा औशावर अल्पकाळच होता. कासिम बरीदने महमूद शहास बाजूला सारण्याचा बेत केल्याचे कळताच 1499 मध्ये युसुफ आदिलशहा, मालिक अहमद आणि इमाद उल मुल्क यांनी बरीदचे मनसुबे हाणून पाडले. त्यानंतर कासिम बरीदने औसा किल्ल्यात आश्रय घेतला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अमीर बरीद या महमूद शहाचा वजीर बनला. पहिला अली बरीद शहा याच्या कारकिर्दीत 1548 मध्ये अहमदनगरचा बुरहान निजाम शाह प्रथम याने बरीद शहाच्या ताब्यातून औसा किल्ला जिंकून घेतला. इसवी सन 1548 ते 1636 औसा अहमदनगरच्या निजामशाहीकडे राहिला.
मलिक अंबरने मोगलापासून बचाव करण्यासाठी अल्पवयीन दुसरा मुर्तजा निजाम शहास काही काळ या किल्ल्यावर सुरक्षित ठेवले होते. 1602 मध्ये निजामशाही राजधानी औसा येथे होती. याच काळात किल्ल्याच्या तटबंदीची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली असा आशयाचा एक शिलालेख येथे पाहावयास मिळतो. या किल्ल्यात मलिक अंबरचे बराच काळ वास्तव होते. त्याच्या नावावरून औसा नगराचे नामकरण अंबरपूर करण्यात आले होते. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाहीतील अंतर्गत बंडळीचा फायदा घेऊन मुघलांनी औसा किल्ल्यावर आक्रमण केले व निजामशाहीचा किल्लेदार भोजपाल यास शरण येण्यास भाग पाडले. पुढे 1724 पर्यंत या किल्ल्यावर मोगल किल्लेदार होते. दरम्यानच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 1670 मधील एका नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य औसा किल्ल्याला वेढा देण्यासाठी आले होते अशी तक्रार औसाचा किल्लेदार बरखुरदार खान याने औरंगजेबाकडे केली होती. मराठ्यांच्या फौजा औसा परिसरात धुमाकूळ घालत होत्या. पुढे या प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक मराठ्यांना मिळवता आले. यानंतर 1724 मध्ये औसा हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात गेला. 1760 मध्ये मराठ्यांनी औसा किल्ल्याला वेढा घालून निजामास शरण आणण्यास व तहास राजी केले होते. इंग्रज अधिकारी कर्नल मेडोज टेलर नळदुर्गचा आयुक्त कमिशनर असताना 1853-57 त्यांचे काही काळ या किल्ल्यात वास्तवात होते. 1948 मध्ये औसा स्वतंत्र भारतात विलीन झालेला आहे. तरी आम्ही तुम्हाला अर्धाच किल्ला दाखवतो. ही शेवटला आम्ही जात नाही, कारण ते तिथं कसं पावसाळ्यामुळे थोडंसं झाडे वगैरे वाढलेली आहे. ते आता नंतर काम त्यांचं चालू आहे, त्याच्यामुळं आम्ही सध्या तिथं काही जात नाही. औसा शहरामधील हा ऐतिहासिक किल्ला आपल्या व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की काही निर्बंधामुळे मी इथं संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही. आता आपल्या शूटमध्ये थोडासा अर्धा किल्ला आलेला आहे, अर्ध्याच्या थोडासा बऱ्यापैकी, पण संपूर्ण किल्ला मी दाखवू शकत नाही, इथं व्हिडिओ अलाउड नाही. तरी बी ही एक काम ते त्याला आपल्या पर्यटनासाठी वाव मिळावं त्यासाठी हा आपला व्हिडिओ आहे, कारण की मी स्वतःला तोच असल्यामुळं ह्या औसा शहरातील किल्ल्याबद्दल मला पण अभिमान आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं चॅनलला सपोर्ट करा. आणि ह्या औसा शहरातील ऐतिहासिक किल्ल्याला नक्की एक वेळेस अवश्य भेट द्या. हा किल्ला तुम्ही सकाळी 10ला जर आला तर संध्याकाळी 5ला जाता एवढा हा मोठा किल्ला आहे. आपल्या घरच्यासोबत आपण पिकनिकला पण इथं किल्ल्यावर येऊ शकता. ऐतिहासिक गोष्टीचा वारसाचा संपूर्ण माहिती इथं गाईड्स अवेलेबल आहेत. तुम्हाला सर्व काही माहिती हे गाईड आपल्याला पुरवणार आहेत. तर एक दिवस नक्की काढा आणि आपल्या शहरातील ह्या औसा किल्ल्याला भेट द्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.